हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता आवरले आमचं, म्हणजे माझं आणि ऋतुजाचं दोघांचंही आवरले. आणि आज ऋतुजा म्हणली की मला काय नाश्त्याला बनवायची इच्छा नाही आहे, बाहेर जाऊया का. मी म्हणलं थांब जरा मी बनवतो, आज मला ट्राय करू दे. चांगलं झालं तर खाऊया, नाही झालं तर मग जाऊया. चला तर मग तुम्हाला दाखवतो आज माझा ट्राय सक्सेसफुल होतोय की नाही. होय, काय कंटाळा आला होय तुला? काय करायला लागलेस? खाऊ, माझा खाऊ आहे. कसला? न्यूट्रिशियस खाऊ. ओ, तो खाती. अच्छा. म्हणलं याने थोडंसं पोट भरावं सकाळी सकाळी. कारण तू आता कसला नाश्ता बनवणार मला तर माहिती. आय कांट टेक दॅट रिस्क. अनुषा पोटी म्हणजे रिस्क. अच्छा, मला वाटलं तू खाणारच नाही. खाणार आहे पण मी स्टार्टिंगला माझ्या पोटात ते नाही टाकू शकत. सो का इतकं हेल्दी खायची सवय नाही का तुला? हेल्दीच आहे हे, अनहेल्दी खायची सवय नाही सकाळी सकाळी, म्हणून मी हे खाणार. डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन. हलवाई. मी बऱ्याचदा बघितलंय, ऍक्च्युली उपीट बनवणार आहे मी. काय बघितलंय? रेसिपी, सॉरी. मी बऱ्याचदा बघितली रेसिपी, पण कधी ट्राय नाही केलेली. तू बनवताना, मम्मी बनवताना. अच्छा, कसं कसं बनवतात एक्सप्लेन प्लीज. पहिला मला समजेल मी खायचंय का नाही खायचं. पहिला एक कढई घ्यायची. ओ अच्छा. ती गॅस चालू करून त्याच्यावर ठेवायची. परत त्यात थोडंसं पाणी ओतायचं. पाणी गरम झाले की त्यात गरा ओतायचा. पाणी ओतायचं डायरेक्ट? हा, मग ते गरम गरम उकळी आल्यानंतर त्यात गरा ओतायचा. आणि वरनं कांदा वगैरे टाकायचा. हा, आणि कांदा कट करून घेणार आहे मी तोपर्यंत, ते पाणी गरम होईपर्यंत. मिरची, शेंगदाणे भाजून घेणार, पाण्यात शिजवून घेणार आणि तोपर्यंत इकडे कांदा वगैरे कापून घेणार. नाही नाही नाही, उकळी आल्यानंतर गरा टाकणार मी त्यात. हा, पण त्याच्या आधी कांदा वगैरे नाही टाकणार? कांदा वरून टाकणार तोंडी लावायला? कांदा, हा कांदा पण टाकणार आहे मी गाईज. मला हे सगळं खावं लागणार आहे आज बसून. का? आणि नाश्ता कोण करणार मग? आय कांट टेक दॅट रिस्क म्हटलं. अगदी छान बनवतोय, म्हणजे दिसलीच ती रेसिपी, इतकी छान रेसिपी. नाही, मी बघितलंय, ऐकलीच नाही. मी युट्यूब सुद्धा करणार आहे. युट्यूबवर बघेन चांगलं उपीट कसं बनवतात. मी आहे ना, मग यू कॅन आस्क. हा, मग तू सांग ना मला. सांगते ना. असा रवा भाजून घ्यायचा. भाजलेलाच आहे आपल्याकडे रवा, भाजलेलाच असतो तुम्ही. हा, आणि पाण्यात रवा टाकायचा, वरून कांदा टोमॅटो जे पाहिजे ते वरून टाकायचं आणि खायचं. नाही, पण ते आधी काहीतरी कांदा टाकायचा होता ना. मग आधी मला विचारायची ना रेसिपी विचारायचीच मी. मी जे आजपर्यंत बघितलंय ते सांगितलं. असं कोण बनवतं तेव्हा बघायला? चुकीचं बघितलंय. पूर्ण बघायची ना रेसिपी. बघच, मी बनल्यावर प्लेट चाटून हे पर्यंत खाशील. धुवायची सुद्धा गरज नाही लागणार. बाजूला काढून. शट अप. बाय गाईज. हे बघा, मिस्टर प्रीतम पवार शेफ. प्रीतम पवार शेफ. मिस्टर शेफ. हा, शेफ मिस्टर प्रीतम. मिस्टर शेफ प्रीतम पवार. वा 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 वा. काय बनवतोय? मिसेस ऋतुजा इंजिनियर. बटाटा कशाला घेतलाय उपीट मध्ये टाकायला? कुठं आला तू? मी नाही घेतला. तूच घेतलास. आता वाटणार मी नाही घेत. मी नाही घेतलं, मी हे घेतले. काय घेतले? कांदा. आज आम्ही चहा पण पिणार आहोत. तसं तर आम्ही डाएटवरच असतो, पण आपण डाएट चालू करून कसं आहे, लोकांचा चीट डे असतो, आमचा डाएट डे असतो. आम्ही डाएट करतो आणि चीट डे दिवशी खातो हेल्दी. अच्छा, हे सगळ्यात जास्त बोलायचं मला कळेल एवढं डाएट आपण कधी केलं. तर आता फायनली कांदा चिरायला सुरुवात झालेली आहे. कांदा चिरला जातो इथे. कांदा चिरला जातो इथे? येस. ठीक आहे, वर्षानुवर्ष चाललेली परंपरा आहे. जातोय इथे. आता जातोय? कुठे जातोय? चिरला जातोय. अच्छा, आपण जातोय कुठं? येतोय चिरताना. आय नो. ह्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे की तुम्हाला कांदा चिरता येतो. म्हणजे मी तुला फक्त कांदा द्यायचा आहे का? नेहमी तर तुम्ही तेच करताय, पण आज तुम्ही बनवणार आहात. प्रोफेशनल बघा, किती प्रोफेशनल पद्धतीने कांदा कापतो प्रीतम. ह्यात काय प्रोफेशनल आहे? लहान पोराला जमतोस की? नाही, छे सगळ्यांना नाही जमत, माहितीये का? तू मला तारीफ करायला लागल्यास का सार्केस्टिकली बोलायची मला आधी सांग. बघा, लोकांना तारीफ जरी केली तरी ते सवय नाही मला तुझ्या तोंडातनं माझी तारीफ ऐकायची.
म्हणून जरा असं कसं आता ही आपण अशी कढई ठेवलेली आहे. आता नाही चालू करायची. पाणी टाक का प्लीज तू माझी रेसिपी फॉलो कर, कारण तुझ्या रेसिपीने जर बनवलं तर मला नक्कीच तो कार्ट मध्ये ऍड केलेला उडीद वडा आणि इडली ऑर्डर करावी लागेल. सिरियसली तू झोमॅटोला ऍड करून ठेवले? तुला माझ्या उपीटवर विश्वास नाही? बनलेलं उपीट कोण खाणार आहे? म्हणूनच मी म्हटलं की माझी रेसिपी फॉलो केली तर आपण दोघं खाऊ. जर तुझी रेसिपी फॉलो करणार असेल तर मी आता ऑर्डर करते, मग तू उपीट खा, मी इडली खाते. माझी पण तेवढ्या वेळात येऊन जाईल इडली. सो 2 ऑप्शन्स आहेत, कोणता चूज करणार? माझी रेसिपी? इथं दर्द झालाय मला इथं. एवढं मी तुझी इच्छा नाही म्हणून मी स्वतः आज करायला घेतलंय. मी कुठे म्हणले करू नको? तसं खाल्लं पाहिजे. होईल तसंच खाणार आहे मी फक्त रेसिपी सांगणार आहे, हेल्प नाही करणार. ठीक आहे. हा, आता टोमॅटो चिरायचा, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर सगळं चिरायचं. ओके. सो आता टोमॅटो चिरून झालाय, मिरची पण चिरली आहे, कढीपत्ता घेतलाय वॉश कोणी करून. चिरलाय ते पण सांग. मीच चिरतोय. चिरून झाले म्हणजे असं वाटायचं लोकांना की तूच चिरून बसलीस. नाही अशी अजिबात नाही. प्रीतम चिरतोय सगळं. कोथिंबीर पण आता चिरली आहे. हे थोडंसं मोठं राहिलंय बघा पण म्हणजे कसं असते माहितीये का मित्रांनो, तुम्ही किती पण चांगलं काम केलं तरी बायको तुमची त्यातले त्यात छोटी एखादी चूक शोधून काढणार. जसं की हे कोथिंबीरीचं पान आता तिने जे शोधून काढलं ते मला दिसलं पण नव्हतं. पण का काढलं? कारण तुलाच मोठी मोठी कोथिंबीर आवडत नाही म्हणून. मला काही प्रॉब्लेम नाहीये, समजलं? आता आपण सगळं चिरून घेतलेलं आहे. आणि हा बघा, तुम्हाला जो काल पसारा दाखवलेला ना तो आज पण याच जागी आहे. आणि ही भाजी आम्ही सकाळी जाऊन घेऊन आलोय, एवढी मोठी पिशवी भरून. हा पसारा इथंच आहे कारण काल आमच्या मावशी आल्या नाहीत, तुम्हाला सांगितलेलं. म्हणलं भाजलेला रवा आहे, भाजलेला रवा त्या डीमार्टच्या पॅकेटमध्ये असणार आहे का? मग तू कशात ठेवतेस? काय पडलं. ठीक आहे, आता काय करू मी? आता तेल टाकूयात मी. कढई नाही, अगोदर गॅस चालू करायचा, मगच आपण बनवू शकतो, कुकिंग करू शकतो. कढई नीट ठेवा. मग काय लावलं नव्हतं. इकडे आपण दूध ठेवलेलं आहे, त्याचा थोड्या वेळात चहा बनेल म्हणजे बनवायला लागेल. आता पुढे काय करू? आता आधी मोठा गॅस करा. इतकी छोटी छोटी कामं सांगू नको मला, मोठं सांगायचं. मोठं आधी गॅस तापलं पाहिजे ना कढई, मगच गॅस तापला पाहिजे. कढई तापली पाहिजे, त्याशिवाय मोठी मोठी कामं कशी सांगणार? तेल आहे का बघा त्या भांड्यात, बहुतेक संपलं असेल. कुठल्या? त्यात नाही टाकलं अजून मी. भांड्यात म्हणलं मी, तेलाच्या भांड्यात. तसं नको, सांडेल खालून तेल. नाही टाकायचं आहे की दुसरं. आधी उघडून बघ ना, त्यात प्लेट मध्येच ठेव की. काही प्रॉब्लेम आहे का त्या प्लेट मध्ये ठेवून बघायला? तेल एकदम थोडंसं आहे. हा, मग त्यात थोडं काढावं लागेल वेट. तर तेल शोधलं पाहिजे, हा एक मोठा टास्कच झालाय आमच्यासाठी. तरी मी तुम्हाला मगाशी सांगत होते ना, की तुम्हाला नाही, या सगळ्यांना मी सांगत होते की का बरं हे अजून पसारा इथेच आहे. तर काल आमच्या मावशी आल्या नाहीत, त्यामुळं आम्ही सगळं किचन कट्ट्याच्या खालचं वालं सगळं नाही काढलेलं सामान, म्हणजे वॉश साफ केलेलं नाहीये. फक्त आम्ही किचन कट्टा साफ केला आणि कामापुरतं तेवढं हे केलेलं आहे. दूध वर आले. त्यामुळं खालचा कट्टा अजून सगळं हे म्हणजे नाही का, सगळे ड्रॉवर्स वगैरे हे सगळं आतून पुसून घ्यायचे. आता ते आता मावशींना करायला लावेन आणि मग सगळं हे सामान लावायचं आहे. एवढं काम आहे आम्हाला दोघांना. दोघं कोण? तू आणि माझं लक्ष आहे तुझ्याकडे. तू आणि मी, दुसरं कोण? हे उपीट केल्यावर माझं ह्या महिन्याभरातलं काम संपलंय सगळं. असं करणार का आता? हो. धूर यायला लागला कढईतनं, बारीक कर गॅस. बारीक करू. काढलं तेल? होय. टाका आता तेल. तर आता पाणी अगोदर ठेवलंय तिकडे गरम करायला. चहा आपल्याला इतका लागतोय काय? चहासाठी नाहीये, ते उपीटसाठी आहे. काय सांगतेस? आणि चहाच पाणी कुठे ठेवायचं मग? ते नंतर, आधी उपीट तर बनवूया. अच्छा, ओके, आय एम रेडी. आता तेल टाकतात पटकन. बस का? बस. व्हॉट नेक्स्ट? आता ह्याच्यात हे ओपन कर अगोदर. नाही, अगोदर शेंगदाणे, तिकडे शेंगदाण्याचा डब्बा आहे, त्यातले शेंगदाणे टाक थोडेसे. बघू, मला दाखवून टाक सगळं. सगळे टाकू? सगळं मला दाखवून. बस बस. इनफ? हा, इनफ. ओके.
आता हे उकड कर. मला शेंगदाणे नाही नाही हे करायची बस. नाही पाहिजे. हे ओपन कर ना. करतो. ते खालीच ठेवायचं याच्या. ओके. मोहरी टाक थोडी यातली त्याच्यात. अजून थोडीशी. बस. ओके. व्हॉट नेक्स्ट? आता देऊ काय हळदी टाक का? ते हे कर. स्टर. हा. वेट हो दे. ते झाकून ठेव का? हळू हळू. ते असू दे. ते जिरे टाक थोडेसे. मोहरी तडतडायला लागली ना, मग आता जिरे टाकायचे. बस. हा. आता त्यात कढीपत्ता मिरची टाकायची. 1 मिनिट. कढीपत्ता आणि मिरची ते उचलून घ्या हातात तुझ्या. ओके. हा. आणि चाकून त्यातला कढीपत्ता आणि मिरची एका ठिकाणी ठेव. मिरची पण कढीपत्त्यावर ठेव, नाही तर उडेल ते. अच्छा. आणि एकत्रच टाकून दे सगळं. आणि त्याच्या पाठोपाठ मग कांदा टाक, म्हणजे तुझ्या अंगावर नाही उडणार. लगेच टाकाय सगळंच? नाही एवढं काय कुठं हॉलमध्ये जातो का? इतकं नाही येते आपल्याला, नाही उडत. टाक मी टाक सांडेल. कांदा टाकायला थोडा उशीर. आता हलवायचं त्याच्यात सगळं. अजून कांदा भाजायचा चालू आहे. आता ऑलमोस्ट कांदा भाजत आलाय. थोडा अजून भाजला की टोमॅटो टाकायचा त्यात. आता ना कांदा थोडा चांगला टोमॅटो थोडा चांगला भाजावा म्हणून त्यात अर्धा चमचा, बरोबर अर्धा चमचा टाक. हा टाक तेवढं. भाजला का नाही टोमॅटो? भाजला ना. नाही अजून थोडासा भाजू दे, नाहीतर मग ते थोडा कच्चा लागतो, मग ते तुलाच नाही आवडत उपीट मध्ये. आता ना यामध्ये थोडीशी यातली कोथिंबीर टाक. एकदम थोडी म्हटलं की थोडी नाही येते. हा बस. आजकाल मी थोडीशी फोडणीला पण टाकते, छान लागतं. आता हळद टाकायची आणि मग पाणी ओतायचं. आता हळद टाकू शकतोस तू. हळद किती? अर्धा चमचा, 1 चमचा अंदाजावर. बस खूप होईल ती. थोडी टाकून बघू. टाक टाक टाक. प्रॉपर हे कर. आता मिक्स कर सगळं. सगळीकडे हळद लागली पाहिजे प्रॉपर. जमतंय बघ तुला. मग मास्टर शेफ आहे मी. आता पाणी टाकते, पण काय कर थोडं पाणी म्हणजे शिल्लक ठेवतात, कारण आज थोडंसं रवा कमी आहे ना, तर मे बी कमी लागू शकतो. नंतर लागलं तर टाकू. होत अजून. हा तेवढं बस. प्रॉपर मिक्स करते पाणी. आता हे कर आणि मीठ टाक अजून सपाट 1 चमचा टाकायचं. तर येऊ दे उकळी. मोठा कर गॅस. A few moments later. आली उकळी. आता तर रवा टाकायचं. बारीक कर गॅस. सांगते मी काय करायचं. मला करू दे. लेट मी डू इट. नाही येणार तुला. नाही येणार. घट्ट हे गाठी होतात. असंच टाकत सोडायचं. मला मी बघितलं की तुला. टाक थोडं. एका ठिकाणी नसते होतायचं ते. अजून पडलं नाही तोपर्यंतच काय. आधीपासूनच चालू केली. मी सांगते ना, एकदा दाखवावं लागतं रे. नंतर कर ना तू. असं कधी होणार? गाठी होतात. आज जसं होईल तसं तूच खायचं, त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. ते सगळं यालाच लागेल रे. थांब, चमच्यालाच लागते. नाही हे बघ असं टाकायचं. दर वाटी दर. तेच सांगत होते. तू कढई पकड. ऐकायचं नाही. गुड. आता ठेवलंय झाकून. थोडं आता शिजलं की गॅस बंद करायचा आणि मग थोड्या वेळानं खायला घ्यायचं. मेरे को तो ऐसा धक हो रेला है. चांगलं झाले की नाही काय नाही. तुमचे ज्यादा मेरे को हो रहा है. छान झाले की नाही ते तर आता खाल्ल्यावर सांगेन ना मी. आताच कसं सांगू बघू. दिसायला छान झाले. तू फक्त बघ मग. जर खराब झालं असेल तर काय बोलू नकोस. आता मी केलेलं उपीट ऋतुजा वाढते. हे बघा असं दिसतंय. मस्त दिसतंय. छान झालंय. आता मी एकदा बनवलंय म्हणून दररोज मलाच बनवायला सांगू नकोस. तुझे प्लॅन्स, फ्युचर प्लॅन्स मला चांगले लक्षात आले. तो आता तारीफ करणार आणि परत माझ्याकडनंच काम काढून घेणार. मी असली बायको नाहीये. नकली आहेस. पण काय म्हणायचं तुम्हाला? पण तुम्ही विसरले. पण माझा हातभार लागलाय कामाला. वा.
किती मोठं काम काम केले अरे बापरे, मला जमलंच नसते या पूर्ण प्रोसिजर मध्ये. हेच एक काम मला न जमण्यासारखं होतं. आता ऋतुजा टेस्ट करते, घाबरू नकोस, चांगलं झालं असेल. ए सिरियसली नाही, खूप छान झाले. मी गंमत करत होते खायच्या आधीच. होय, वास येतोय ना किती छान, त्याचं कळते. माझ्या उपीट सारी माझी रेसिपी आहे ना, ऑब्व्हियसली छानच होणार. पण बनवलंय मी ना. ऑल क्रेडिट गोज टू बोथ ऑफ अस. खरं सेम झाले. सो फायनली खातो आता आम्ही. ऋतुजाला आधी टेस्ट करायला लावलेलं, कारण मला डेअरिंग होत नव्हतं करायचं. सिरियसली तिने खाल्ले आणि अजून ती ठणठणीत आहे. सो मी पण खाऊ शकतो. खाऊन झालंय, आता चहा बनवतोय. झालाय चहा तयार. खरं तर मी चहा पिणार नव्हते बरं का, पण प्रीतमने हे बिस्किट आणलं म्हणून मी चहा प्यायला ओके म्हणले. मला मोहात पाडले लिटरली यासाठी. कारण इतर वेळेस दरवेळेस गुड्डे आणतो बरं का, आणि यावेळेस मुद्दामून हे वालं बिस्किट आणले, आणि हे वालं मला खूप आवडतं चहासोबत. सो मी अग्री झाले चहा प्यायला. मोहात वगैरे काय पाडलेलं नाही बरं का. ज्याला खायचं नसते ना ते कसं पण खातच नाही. उगीच तो माझ्या मी नको म्हणत होते. किती वेळ मला कमतीत फोर्स केला. कमतीत तिथं चहा कसा झाला ते तरी सांग. कडक गरम आहे. नाही, एक नंबर. खरंच भारी झालंय, एकदम मस्त. आज तर माझी चैनी आहे. थँक्यू. मिळते मला. हो, चैनी नाहीये हे, आता सगळं तू करायचंय. दॅट्स वाय हे सकाळपासून तुझी जरा मी एनर्जी बूस्ट केली. एनर्जी बूस्ट नाही, तुला जरा खुश करण्याचा प्रयत्न केला. आता हे करून पण जरा नको बस एवढंच. मी आजच्या दिवसात तुला एवढंच खुश करू शकतो. 2 hours later. आणि इथलं सामान फायनली काढले ऋतुजानं सगळं. काकू आलेले आत्ता जस्ट गेल्यात, आणि त्यांनी ऋतुजाला मदत केली थोडीफार. साफ सगळं मावशीनीच केलंय. मी फक्त हे सामान ठेवते आता सगळं. A few moments later. हॅलो. मी अंघोळ करू काय? रेकॉर्डिंग ऑन केले की डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला सर. वा, ऑन कॅमेरा ऍक्सेप्ट केलेस तू. आता पारुशी असतात म्हणून 2-2 दिवस. पुरावा आहे आता माझ्याकडं. सकाळी आता मी काम करून झाल्यावर आता फायनली ऋतुजाने किचन हातात घेतले. सकाळपासून माझ्या हातात होतं ना, बघितलंय की सगळ्यांनी ब्लॉग मध्ये. मग काय, मैत्रिणी ना रे वाटतं, खूप दिवसांनी भेटणार, त्यामुळं खुश दिसत आहेस. माझा चेहरा बघून काय कंटाळली होतीस काय? रोज असा चेहरा कधी खुश दिसत नाही तुझा मला. इकडं शिफ्ट झाल्यापासून ती आलीच नाही ना. तिला बोलवलेलं पण तिला यायला जमलं नव्हतं. सायली येते बाय द वे, त्यामुळे मी आता मस्त स्वयंपाक बनवते तिच्यासाठी आणि आमच्यासाठी पण. मला वाटलं याला मला आता काय ऑर्डर करायला लागते काय. तर आता म्हणलीस ना तिच्यासाठी, अंघोळ करच फायनली आता तू. ओके, बाय बाय. स्वयंपाक तयार झालाय आता, आणि सायलीला यायला वेळ होणार आहे. संध्याकाळी तिला 4 वाजतील मे बी. त्यामुळं मग आता आम्ही 2 जण जेवून घेणार आहोत. तर मी काय काय बनवले तुम्हाला दाखवते. मी तिच्यासाठी घरचं आपलं छान जेवण बनवले. हुलग्याची उसळ, चवळीची आमटी आहे, भात, चपाती आणि कुरडई. आता बऱ्याच वेळानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण ब्लॉग करतो तो कंटिन्यू केलाच नाहीये. आणि ही बघा, ही मॅडम इथं सकाळपासून तुम्हाला बऱ्याचदा म्हणली की आज सायली येणार आहे वगैरे वगैरे, आणि असं करणार तसं करणार. आणि तिनं लास्टची क्लिपमध्ये सांगितलेलं की आता सायली आल्यानंतर म्हणजे ती दाखवेल, तिच्याबरोबर काहीतरी शूट करेल. पण ती येऊन गेलेली सुद्धा आहे ऑलरेडी, पण तिनं एकही क्लिप घेतलेली नाही. तिला आठवलं सुद्धा नाही. इतका वेळ 2 जण गप्पा मारत होत्या की मी बोर होऊन मी आपला आत येऊन बसले. यांना काय बडबडायचंय बडबडते म्हणलं. नंतर लक्षात आल्यावर करेल म्हणलं शूट, पण तिनं काही शूट केलेलं नाही. सायलीचा आत्ता जस्ट फोन आलता तिला की जस्ट पोहोचली ती तिच्या रूमवर. आणि मग हिला आठवले, अरे आपण सायली बरोबर शूट करणार होतो आणि काहीच शूट नाही केले. कारण मी सांगते,
कारण मला वाटलं ती मुक्काम करेल, पण ती मुक्कामी थांबली नाही, ती गेली लगेच. मग ती हो, आणि तुम्हाला गप्पा मारण्यात वेळ कुठं मिळाला आणि आम्ही खूप दिवसातून भेटलेलो, त्यामुळे आम्ही खूप गप्पा मारल्या. हे मी सांगतेय, त्यामुळं माझं विसरले. आणि आज आता अमावस्या आहे, सो आम्ही चाललोय गाडीच्या खाली लिंबू ठेवायला म्हणजे ते लिंबू ठेवून गाडी पुढे घ्यायचंय. ऋतुजा सकाळपासून मागे लागलेली, पण आमच्या परत लक्षात नाही आल्यावरती काय सगळंच जग विसरून, देह भान विसरून तिच्याबरोबर गप्पा मारत बसलेली. सो आता आमच्या लक्षात आले आणि संध्याकाळची वेळ आहे. अजून लेट करण्यापेक्षा आम्ही आता चाललोय लिंबू, काय म्हणतात त्याला, ते चाका खालून लिंबू काढायचे. लिंबू काढायचे नसतात, तिथंच ठेवायचे. तेच ते चाक, लिंबूवरून चाक घालवायचं बेसिक. आणि गाडीचं चाक. तुला चाक आहेत का? गाडी पण घालूया आपण लिंबूवरून. चला दिसलं. अजून एक गंमत केली ऋतुजानं. आम्ही लिंबूवरून गाडी पुढे घ्यायची म्हणून खाली गेलेलो पार्किंग मध्ये, आणि ऋतुजा लिंबूच विसरून आली आहे. हे बघा इथे लिंबू आहे. मला आता ते घ्यायला परत पाठवले तिनं. हे अशी मॅडम आहे, काय करायचं तिचं सांगा मला. हे बघा इथं असं लिंबू ठेवलेत चारी चाकाखाली. आम्ही गाडी घेतलेला तो काय आम्ही व्लॉग केला नव्हता, तुम्ही आमचे रील्स वगैरे बघितलेच असतील. तर आम्ही रिसेंटलीच ही गाडी घेतली आहे नवीन, आणि गाडीचा नंबर आम्ही 1725 घेतलाय, कारण आमच्या दोघांचे बर्थडेट्स आहेत. प्रीतमची 17 आहे, माझी 25 आहे, त्यामुळे आम्ही 1725 असा चॉईस नंबर घेतलाय. तर हा व्लॉग आम्ही आता इथेच एंड करतोय. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.